पेक्षा जास्त ओबीसीच्या सभा घेतल्या। याशिवाय बौद्धेतर दलितांच्या सभाही त्यांनी घेतल्या। पंकजा मुंडे यांचा वापर त्यांनी जिथे जिथे ओबीसींच्या सभा झाल्या तिथे तिथे केला। पंकजा मुंडे यांच्यासाठी खास हेलिकॉप्टर देण्यात आलं होतं आणि या हेलिकॉप्टरमधून फिरून पंकजा मुंडे यांनी एकेका ठिकाणी एकेका दिवशी म्हणा 4-4 सभा घेतल्या जिथे ओबीसी ध्रुवीकरण होऊ शकतं आणि जिथे ओबीसी ध्रुवीकरण झाल्यामुळे भाजपला मराठा ध्रुवीकरणाविरोधामध्ये मोठी मदत होऊ शकते तिथे तिथे पंकजा मुंडे यांनी हस्तक्षेप केला किंवा पंकजा मुंडे यांचा वापर भूपेंद्र यादव यांनी केला हे लक्षात घ्या। यावेळी बिगर मराठा जो मतदार आहे तो भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी एकवटला। त्यापैकी एक महत्त्वाचं श्रेय जसं भूपेंद्र यादव यांना जातं तसंच प्रत्यक्ष मैदानामध्ये ही रणनीती राबवण्याचं श्रेय पंकजा मुंडे यांनाही जातं। त्यामुळे पंकजा मुंडे यांना मंत्रिमंडळात घ्यायचं की नाही याचा निर्णय देवेंद्र फडणवीस यांना घ्यावा लागेल किंवा देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीहून हायकमांडकडून मोदी शहांकडून असा आदेश येऊ शकतो की तुम्हाला पंकजा मुंडे यांना मंत्रिमंडळात घ्यावंच लागेल। एक तर त्या ओबीसी नेत्या आहेत, दुसरं म्हणजे त्या महिला आहेत। इतके वर्ष 2014 पासून तुम्ही बघितलं तर देवेंद्र फडणवीस यांनी काही पंकजा मुंडेंना चांगली वागणूक दिलेली नाही, त्यांना बाजूलाच केलेलं आहे। पण आता राजकीय परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की पंकजा मुंडे यांच्यासारख्या ओबीसी नेत्याचं महत्त्व सुद्धा भाजपला जाणवलेलं आहे। पुन्हा आता देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झालेले आहेत। किती वेळा मुख्यमंत्री होणार आहेत, किती वेळा महाराष्ट्राचं राजकारण करणार आहेत, म्हणजे कोणीतरी त्यांना आपल्या पाठीमागे उत्तराधिकारी तयार करावाच लागेल। तुम्ही जर भाजपचे उपलब्ध नेते पाहिलेत, चंद्रकांत पाटील असतील किंवा सुधीर मुनगंटीवार असतील किंवा गिरीश महाजन असतील, आशिष शेलार असतील, इतर अनेक नावं तुम्ही घेऊ शकता। हे सगळे नेते तुम्ही जरी पाहिलेत तरी देवेंद्र फडणवीस यांचा उत्तराधिकारी होण्याची राजकीय, सामाजिक आणि जातीय ताकद ज्या नेत्यामध्ये आहे त्या नेत्याचं नाव आहे पंकजा मुंडे। हे आता भाजपच्या हायकमांडला चांगलंच कळलेलं आहे। त्यामुळे पंकजा मुंडे यांना मंत्रिमंडळात महत्त्वाचं स्थान आणि महत्त्वाचं खातं देवेंद्र फडणवीस यांना द्यावं लागेल। ते देतात की नाही याकडे सर्वांचं लक्ष आहे। दुसरं म्हणजे यावेळी भारतीय जनता पक्षाने पश्चिम महाराष्ट्रात अपेक्षेपेक्षा कितीतरी जास्त यश मिळालेलं आहे, विशेषतः सातारा जिल्ह्यामध्ये। सातारा जिल्ह्यामध्ये शिवेंद्रराजे भोसले हे गेले